पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। सद्गुरु रामचंद्राय नमः। आईशे बोलता कपी केशरी गंधर्व सरसावले भारी केवढे राम सुग्रीवांची थोरी औषधी रात्री नेऊ आला। श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत। पुण्य पावन पवित्र असणारी ही मार्ताळा नगरी, पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या या त्रिवेणी संगमामध्ये भगवान देवादिदेव पांडुरंग परमात्मा, मारुतीराया आणि श्री संत मामासाहेब मार्ताळेकर अशा या महान संतांच्या दरबारात लक्ष्मण शक्ती मुक्त सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालू आहे। सज्जन हो मायबाप हो, पहिलं प्रथम देवादिदेव रामचंद्र प्रभू, त्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर नतमस्तक होऊन मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रोते सज्जन मायबाप सर्व साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन भावार्थ रामायण ग्रंथ आणि भावार्थ रामायण ग्रंथातील युद्धकांड प्रसंग आणि युद्धकांड प्रसंगातील लक्ष्मण शक्तिमुक्त सोहळा आणि लक्ष्मण शक्तिमुक्त सोहळ्यातला चौथा अध्याय आणि चौथ्या अध्यायातली उर्वरितली सेवा कथेचा अनुसंधान इथपर्यंत आलेला आहे। मायबापो, काळनेमीचा त्या ठिकाणी उद्धार मारुतीरायाच्या हातून झाला आणि 14,000 गंधर्व दणका उठल्याबरोबर उठले आणि उठून मारुतीरायाच्या भोवताल झाले। मारुतीरायाला अनेक प्रश्न केले। मारुतीरायानं राजा सुग्रीवाचा आणि रामचंद्र प्रभूची ओळख म्हणून सांगितलं आणि सर्व वानर त्या गंधर्व लोक म्हणाले, कुठला राम, कुठला राजा सुग्रीव आणि काय त्याची थोरी आहे, काय म्हणून तू इथं आलास बर काय, अशा प्रकारचा गंधर्व मारुतीरायाला बोलू लागलेले आहे। सैन्य सरसावले मारावया सिद्ध झाले गदा परिगत गट भाले वरसो लागले समकाले। सज्जनो मायबापो, 14,000 गंधर्व असणारे एकदाच मारुतीरायाच्या अंगावर आले। कोणी गदा घेतलंय, कोणी भाला घेतलंय, कोणी असणार त्या ठिकाणी शस्त्रास्त्र घेतलंय आणि शस्त्रास्त्र घेऊन मारुतीरायावर धावत आलेले आहे। चौकाशी धावती शहरा होत गंधर्वाड करा आकळावया वानरा करते खरा पुरुषार्थ। 14,000 गंधर्व असणारा खरा पुरुषार्थ दाखवाले, आपापलं बळ असणार त्या ठिकाणी दाखवालेत आणि आकडावया केवळ मारुतीरायाला आकळण्यासाठी या 14,000 गंधर्वांना मारुतीरायाच्या भोवताल झालेले आहे। 14 शास्त्र एक कपिंद्र क्रोध चलला दुर्धर कर संहार आदरीला। बारकाईने चिंतन करा महाराज, 14,000 गंधर्व आणि एकला एक मारुतीरायावर काय बघाय आणि मारुतीरायाचा अंत करण्यासाठी आलेले आहेत महाराज। मारुतीराय काय साधारण होते का, कळालं नाही महाराज बर काय। जावे त्यांच्या वंशा तेव्हा या लोकांना कळालं नाही आणि कळालं नसल्यामुळं मारुतीरायासोबत युद्ध करायला सुरुवात केलेली थरकती संपूर्ण भयानक दिशे चिन्ह कपिंद्राजाने खवळला। विचार केला, आता या लोकांना प्रेमानं सांगल्यानं जमना बर काय। मारुतीरायानं भयानक असणारं रूप धारण केलं आणि मग त्या ठिकाणी अंगावरले शहारे उभा टाकले। भयानक रूप मारुतीरायाचं दिसू लागलं आणि दिसल्यावर काय झालं महाराज, एक मोठे घात मारिले एक दाता तैर घडले उरले ते
पुच्छी बांधिले आपटिले कडकेशी सज्जनो माय बापू मारुतीरायानं काय एकाला दाढ खाली मारलं, एकाला त्या बुक्कीनं मारलं महाराज. मुष्टी हाते मारिले, दुसऱ्याला दाढ खाली, उरले तेवढ्याला शेपटाचा भारा बांधले महाराज. बरं काय, आणि मोठं भारी कडक बघितलंय आणि त्या खडकावर नेऊन दिशा आपटेलं महाराज. एकाची वेळ सत्वार मारिले 14 सत्र केला राम नामे भूकार विजय कपिंद्र स्वयं झाला. सज्जनो माबापो एकाच वेळामध्ये 14,000 गंधर्वाचं निपात मारुतीरायाने केले महाराज. आणि राम नामाचं जय जयकार केले. जय श्रीराम. जाते मुखे नाम स्मरण विघ्न त्याचे वंदी चरण करी काय स्वयं आपण नित्य नमन त्याशी करी. सज्जनो माबापो ज्याच्या मुखामध्ये अखंड देवाचं नाव आहे, विघ्न त्यासी कधी कल्पन ती विघ्न करणार नाहीत महाराज. कारण नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. आईसा नामधारक वीर विजय झाला कपिंद्र नामे गरजनी सत्वर औषधी भार पाहतसे. आणि अशा प्रकारचा मारुतीरायाचा विजय झाला माय बापू. विजय सत्याचा होते महाराज. बरं काय, खोट्याचा विजय कधी होत नाही. जरी आपल्याला इथं आपल्यासारखं व्हायला वाटत असेल तरी त्याचा घात आहे महाराज. बरं काय, आणि म्हणून असणारा मारुतीरायाचा विजय झाला. मारुतीरायानं रामनामाचं चिंतन मोठमोठ्याने केलं, गर्जना केली आणि गर्जना करून त्या ठिकाणी औषधीचा शोध घ्यायला सुरुवात केलेली आहे. पर्वताचे शिखरा शिखर पाहता औषधी भार दानवती गोचर कपिंद्र खवळला. सज्जनो मायबापो मालकाचं कार्य सिद्धीला नेण्याचं काम मारुतीराया करू लागलेले आहे. पर्वताच्या शिखरा शिखरी प्रत्येक ठिकाणी जाऊन मारुतीराया बघायला येता. पण मारुतीरायाला ते अमृतवेली दिसणं आली महाराज. आणि दिसणं गेल्यामुळं मारुतीरायाला राग आला, मारुतीराया क्रोधवत झाले. बरं काय, कोणाचं कार्य आहे? मालकाचं कार्य आहे. तुम्ही आम्ही संसाराच्या कार्यामध्ये रागारुद्र होत्या महाराज, पण मारुतीराया भगवंताच्या कार्यामध्ये रागारुद्र झाले. औषधी ते नेने माझ्या पराक्रमात सामर्थ्य याचे पाहुपा. मारुतीराय म्हणाले तर या पर्वतानं चाळ मांडले. बरं काय, दिसू नेदी औषधी ते. पर्वतानं औषधीला मला दिसू देत नाही, यानं माझं सामर्थ्य बघतो म्हणाले, याला दाखवावं लागेल. बरं काय, अशा प्रकारचा मारुतीरायाचा विचार झालेला आहे. मानसी तव औषधी देखील पश्चिमेशी भावाने गेला त्यापाशी पूर्वेशी देखील. मारुतीरायाला अतिशय भयानक राग आला आणि तेवढ्यामध्ये पश्चिम दिशेकडे बघितलं तर त्या कोण्यावर असणार लक्क असणाऱ्या औषधीचा प्रकाश पडलेला होता. मारुतीराया धावत गेले. समजत पर्वत लख लखित वानर विस्मित झाला तेतो काय येथे करावे. बघा माय बापू, मारुतीराया पश्चिमेकडे गेले, दक्षिणला दिसले, उत्तर दक्षिण सगळीकडे जिकडं बघावं तिकडं दिसाले. अशी अवस्था मारुतीरायाची झाली. मारुतीराया म्हणाले काय करावं. बरं काय, औषधी म्हणून धरू जाय तव झाड राहो कैचा काय तो सांडून आणखी पाहे वावा तव तेथे होय कैशाची. सज्जनो माय बापू, ज्यावेळेस औषधी म्हणून हात लावलं की तिथं तरोट्याचा पाला हातात आलाय. बरं काय, आणि म्हणून असणाऱ्या मारुतीरायाला विस्मित झाले. मारुतीराया काय नवला हे गड्या. बघा माय बापू, कारण मारुतीराया एवढं सामर्थ्यवान जगात कोणी नाही. एवढे बलवान असून सुद्धा मारुतीरायाला औषधी हाताला लागणं आले. का लागणं आले बारकाईने चिंतन करा माय बापू. थोडासा सुद्धा अभिमान जमना. बरं काय, थोडस सुद्धा अहंकारानं जर आम्ही डुलल्या तर बघा मारुतीरायाला औषधी भेटणं आलेत. माऊली तुम्ही आम्ही पोते सांगायला आणि आम्हाला जर जरासा अभिमान आला तर पोती सांगता येईल का? या जीवाचं हित होईल का?
ज्या मारुतीरायाला जमलं नाही ते कार्य जर आम्ही आमच्याकडे घेतल्या मायबाप हो तर नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाची म्हणून मायबाप अहंकाराला बाजूला करा आणि नम्रता धारण करावं. रामकथा ऐकावं महाराज आणि रामकथा आचरणात आणावं. नम्र झाला भूता कोंडिले अनंता तुम्ही आम्ही अतिशय नम्रतेने भगवंताचं कार्य सिद्धीला नेवावं बर का. औसा झाला खेदक्षिण नव्याची औषधीचे दर्शे वावा रामरावबंडी. तुराती उद्विग्न काय आपण बोलतो सज्जनो मायबापू अशा प्रकारचं औषधीचं दर्शन मारुतीरायाला होईना आलं. खेदशीन झालेले मारुतीराया मनाला उद्गीनपणा आलेला आहे. बघा ज्या कार्याला आम्ही गेल्या ते कार्य जर आम्हाला मिळलं गेलं तर मनाची उद्गीनता होते. आम्ही शक्ती सांगाय आल्या आणि लवकर जर आम्हाला सेवाला मिळला गेली मायबाप हो तर मनाला असणाऱ्या त्या ठिकाणी स्थिरता मिळत नाही. मनाला दुःख होते मायबाप हो बर काय. याचे शक्ती सांगाय आले का हे पैशासाठी येणार मायबाप हो. आवड झाली आवडीने भावे हरी नाम घेशी चिंता त्यासी सर्व हे बापू मारुतीराला उद्गीनता झाली चिंता लागली आणि काय म्हणाले बोला. तुका पुरुषार्थ केला तुका घावाया गेला कपिराक्षस भेटला होय मारिला वायाची. मारुतीरा म्हणाले आज जेवढा पुरुषार्थ केला तितू का वाया गेला. बर काय. कपट असणारा तो कपट करून आलेला राक्षस त्या राक्षसाला मारल्या ते सुद्धा वाया गेलं महाराज. बर काय. विनाकारण राक्षसाचा वध झाला पण वध झाल्यावर औषधी मिळाल्या तर आनंद होत होता महाराज आणि वध होऊन सुद्धा औषधी मिळाल्या नाहीत म्हणून मारुतीराया चिंता करू लागले. दुष्कार कर्म केले त्या वाया गेले औषधने बुडे दिली शक्ती झाली ते व्रता. मारुतीराया मनात विचार करायला तर आतापर्यंत दुष्कर असणारे कर्म केले. आवाज कमी केले काय म्हणाल बरं काय. दुष्कर कर्म केलेले तेवढं असणारे वाया गेले माय बापू. बघा जे मेहनत केल्या आणि मेहनत केल्यावर जर त्याचं फळ मिळणं गेलं माय तर अवघड होती की नाही. तुम्ही बारकाईनं चिंतन करा. सकाळी उठल्या उठल्या सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काम करा आणि संध्याकाळी जर त्याला मोबदला मिळला गेला तर मनाला फार मोठं दुःख वाटते वाईट वाटते महाराज. तशा प्रकारची अवस्था या मारुतीरायाची झालेली आहे. हा सुग्रीवा काय मुख दाखव श्रीरामचरण कैसे पाहू अंगदा काय उत्तर देऊ श्री रघुराम शोभेल. राजा सुग्रीवाला काय सांगू बरं काय. कोण म्हणाले बाय बापू याला थोडं हिको मारा मामा बरं काय. अंगदाला असणाऱ्या त्या ठिकाणी काय उत्तर देऊ आणि भगवान रामचंद्र प्रभूच्या चरणाचं कसं दर्शन घेऊ. बघा स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. मारुतीरायाचा थोडा विषय आपल्या जीवनामध्ये उतरायचा प्रयत्न करा माय. मारुतीराया मालकाचं काम करायला आले का बरोबर आहे गुरुजी. मालकाचं कार्य सिद्धीला जात नाही आणि म्हणून मालकाला कसं भेटावं माय. आमच्या मालकानं जर आम्हाला सांगितलं माझ्या आई वडिलाला लवकर गरम गरम जेवाय दे आणि माझी माय जर जेवाय देईना गेली तर त्या माईनं तिच्या नवऱ्याच्या पाया कसं पडावं प्रश्न असा आहे महाराज. आणि म्हणून रामकथा ऐका आणि रामकथा आचरणात आणा बरं का. केला पाही औषधी आणि नावघाही श्रीराम साहे काही आमदा सर्वही घातक. मारुतीराय म्हणाले तर मी निज अभिमान केला पाही
बरं काय दुसऱ्या अध्यायामध्ये मारुतीराय म्हणले भगवंताला, तेव्हा चिंता करू नका, दुःख करू नका, मी औषधी जाऊन आणतो, तुमच्या भावाला उठवतो. बर काय स्वामी स एवढी कोण चिंता, मज सारखा दुताचता सारखा दूत असता, स्वामी एवढी काय चिंता. म्हणून असला पण मी केलो, पण मला अभिमान आला. बघा माय बापू, मारुती रायाच्या सोबत अखंड रामचंद्र प्रभू आहेत, तिथं सुद्धा अभिमान आलाय. आणि म्हणून तुम्हा आम्हाला सावध राहायचं आहे महाराज, सावध होऊन भगवंताचं कार्य करायचं आहे. माय तुम्हा आम्हाला जर अभिमान आला तर तुमची आमची काय दशा होईल महाराज. मारुती रायाला अभिमानामुळे औषधी मिळणं आली, आणि आम्ही जर अभिमान केल्या तर नक्कीच नरकाला गेल्याशिवाय राहत नाही बर का. अहंता कर्म सिद्धी नवच, अहंता सुख नगडे स्वर्गीचे, अहंता सारण पावे वेदांचे, अहंता साच घातक. माय बापू, अहंताने इथलंही सुख मिळणार, स्वर्गाचंही सुख मिळणार, कुठलंही सुख मिळणार महाराज. अभिमान केलं की आम्ही त्या ठिकाणी वाया गेल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही आम्ही काय करावं महाराज, अभिमानाला बाजूला करावं, अहंकाराला बाजूला करावं, आणि सर्व भावे देवासी, सर्व भावानं, अष्टभावानं त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन अखंड करावं बर का. अहंताना साधे स्वामी कार्य, देणे साधन हत्त होय, अहंता येश नाये, निंदे होय अहंता. माय बापू, अभिमान केल्यामुळं मालकाचं कार्य स्वामी काज गुरु भक्ती स्वामीचं कार्य सिद्धीला जाईना. अहंतानं कुठलंही सुख मिळणार बरं काय, अहंतानं संसार सुद्धा आनंदाचा होईना माय बापू. आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं, अभिमानाला बाजूला करावं. पण माय बापू, अभिमान आमच्या सोबतच आहे. आम्ही म्हणाले आमच्या एवढं चांगलं कोणीही सांगणार आहे की नाही, वाचक म्हणाला माझ्या एवढा वाचक कोणीही नाही. आमचं आम्ही अभिमानामध्ये डोलाल्या. आता वाचक सूचक काहीला जर माऊली अभिमान आला तर सुरते सज्जन मायबापाला कसं होईल. आणि म्हणून मायबाप हो, कुठलंही कार्य करा, अभिमानाच्या विरहित केलेले कार्य या जीवाच्या उद्धाराचं असते, आणि अभिमानानं केलेले कार्य या जीवाला नरकात नेल्याशिवाय राहत नाही बर का. अहंकार चित्त शुद्धी, अहंकार साधन सिद्धी, अहंकार सत्व शुद्धी, अहंकार त्रिशुद्धी घातक. सज्जनो माय बापू, अभिमान केल्यावर चित्ताची शुद्धता होईना बर का. चित्त नाही ना मी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. सज्जनो माय बापू, चित्त अंतन शुद्ध होते का. अंतकरणाचा विषय घ्या महाराज. अभिमान राहिल्यावर मन बुद्धी चित्त अहंकार शुद्ध होईना महाराज. मन सैरावैरा पडते, चित्ताच्या ठिकाणी वाईट विचार येतात, मग त्या ठिकाणी बुद्धी वाईट विचार करते आणि अहंकारानं डुलते, आणि याच्यामुळं चित्ताची शुद्धता होईना. जिथं चित्त शुद्ध झालं तिथं भगवंताचं कार्य असणार, अखंड त्या भगवंताचं नामस्मरण याच्या हृदयात असते. आणि म्हणून अहंतेनं चित्ताची शुद्धी होईना बर का. सुख नवे देखा, अथवा नवे पारत्रिक, अहंता भोगी जनरका, अहंता घातक जगा झाली. माय बापू, या सगळ्या जगाला अहंता घातक आहे, अभिमान घातक आहे बर काय. अहंतेनं इथलंही सुख मिळणार आणि अहंतेनं स्वर्गातलंही सुख मिळणार महाराज बर काय. आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं, केवळ अहंतेचा त्याग करावं, अभिमानाचा त्याग करावं, आणि मग त्या ठिकाणी मोकळे अंतकरणानं त्या भगवंताचं चिंतन करावं बर का. अहंता मी आपण श्रीरामा सम्मुख केले जाण, ते राघवर संपूर्ण औषधी दर्शन नव्हे मज. माय बापू, बारकाईनं चिंतन करा, पश्चातापावी न शुद्धता. बरोबर आहे माऊली.
पश्चाताप झाला पाहिजे. चूक होऊ दे, हरकत नाही. कारण माणसाच्या जन्माला आल्या आपल्याकडून चूक होते महाराज. कधी कधी कळून चूक होते, कधी कधी न कळत होते महाराज. बर काय? आणि म्हणून मारुतीरायाकडून न कळत चूक झाली आणि मारुतीरायाच्या लक्षात आलं. मारुतीराया म्हणाले तर मी भगवान रामचंद्र प्रभू पुढे आणता केलो, अभिमान केलो. बर काय? आणि अभिमान केल्यामुळे मला हे पाळी आली. थोडस चिंतन करा माय. मारुतीराया अभिमान केले, मारुतीरायावर एवढं मोठं संकट आलं. तुमचं आमचं काय आहे महाराज? मी इथं पोती सांगायला आणि वापस मला नायगावला जायचं आहे. नायगावला जातो की जाईना की काय भरोसा आहे महाराज? मग मी जर अभिमान केलो तर मजा या जीवाचं हित होईल का? बरं, मजा जीवात तर होईच ना. मी पोती सांगून सुद्धा वाया गेलो महाराज, है की नाही? जगा सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. लोकाला ब्रह्मज्ञान सांगून स्वतः जर कोरडे राहिलं महाराज तर त्या ठिकाणी जीवाचं हित होय ना. म्हणून मारुतीराया म्हणाले ता देवा माझ्याकडून चूक झाली, मी अभिमान केलो. बर काय? हनुमान औषधी संभार किती आणले कटवार पाले खाईर मरकट. माय बाप मारुतीराया मनात विचार करायला ता मी पाले खाणारा मरकट आहे, अविचारी आहे. मारुतीराया विद्वान आहेत महाराज, बुद्धिमत्ताम वरिष्ठम म्हणलंय. बर काय? एवढे ज्ञानी असून सुद्धा खालचा विचार कराले. बर काय? लहानपण देगा देवा मुंगी साखर चारवा. म्हणून तुम्ही आम्ही काय करावं महाराज? लहानपणा घ्यावावं, लहान व्हावावं आणि लहान झाल्यावर त्या ठिकाणी मायबाप हो या जीवाचा उद्धार होते. बर काय? काय विचार करू आता उपरवणी वनस्पती समजता उपहासता होईल. विचार करावा आता इथं जर वनस्पती म्हणून उपडून याचा भारा बांधून जर नेलो तर उपासता होईल. जग मला नाव ठेवल, वेली दिसाली संजीवनी अमृत वेली, पण तिथं गेल्यावर जर समजा याचा तरोटा वगैरे जर झाला तर कसं व्हाव? जग मला नाव ठेवतील ना महाराज. बघा माय बाप हो, एवढा मोठा विचार मारुतीरायाचा आहे. मारुतीरायाचा अंतकरण किती मोठा आहे बर काय? आणि तुमचं आमचं अंतकरण कसं आहे बघायचं आहे महाराज. अशा प्रकारचा विचार झालेला आहे. भाव पावगा श्रीरामा माझा अपराध करी क्षमा पडिलो संकटी दुर्गमा सर्वोत्तमा पावयोगी. भगवान परमात्म्याला असणार विनंती कराले तर धाव पावगा श्रीरामा माझा अपराध करी क्षमा. भगवान परमात्म्याला विनंती कराले देवा लवकरात लवकर या. बर काय? आणि माझा जो अपराध आहे तो अपराध माझा क्षमा करून घ्या. बघा माय बाप हो, काय मारुतीरायाचा विचार आहे. पडता जड भारी दास आठवावा हरी आर घाली सुदर्शन. माय बाप हो, कमीत कमी आमच्यावर संकट पडलं तेव्हा तरी देवाची आठवण करावं, है की नाही? आणि म्हणून मारुतीराय अखंड नामधारक होते, अखंड चिंतन करणारे होते. तरी पण मारुतीरायानं देवाची धावा केलं महाराज. सद्गुरु माऊलीची आठवण केलेली आहे. रामचंद्र प्रभू म्हणजे मारुतीरायाचे सद्गुरु आहेत माय, बर काय? आणि म्हणून सद्गुरु माऊलीची आठवण करणं, ज्ञानेश्वरी मध्ये माऊली एक ओळी आहे. मजर दई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. सज्जन माय बाप म्हणून आपल्या गुरु माऊलीची आठवण धावा असणारे रामा मारुतीराया करू लागलेले आहे. तुझ्या निज बाळक ज्ञान मोराती उत्संक बोला क्षमा करोने सकळिक कृपावशक करी मज. दोन्ही डोळे मिटून मारुतीराया असणारे आपल्या हृदयातल्या रामाला आठवण करायला तर देवा मी तुझं निज बाळक आहे, बरं काय? अज्ञानी आहे, ज्ञानी नाही. मला कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही
आणि म्हणून देवा मी भोळ्या भावानं या ठिकाणी तुझी धावा करत आहे. भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे पैसा हारी आणि भावाच्या बळावर मारुती राया भगवान परमात्म्याला विनंती करू लागला. आई श्रीवत्कटा जनता करिता तया कपिनाथा श्रीरामा टोला चित्ता बुद्धिदाता निज भक्ता बापू अशा प्रकारचा कळवळा मारुती रायानं मांडला. आणि मग बुद्धीचा दाता असणारा भगवान परमात्मा, हृदय स्तंभ असणारा तो भगवान परमात्मा मारुती रायाला बुद्धी काय दिलेली आहे. काया वाचा मनेशी शरण रे गे श्रीरामाशी बोला शनाग सोडवी त्याशी राम भक्ताशी कृपावे जो कोणी कायेनं वाचेनं मनानं भगवान परमात्म्याला रामचंद्र प्रभूला जर शरण गेला तर त्याच्यावरलं साकड नाहीस होते. बुद्धीची बुद्धी आपण सुंदर अंतरात्मा रघुनंदन बोला तुने होने प्रसन्न कपिनंदन प्रबोधुला सज्जन माय बापू बुद्धीचा बुद्धिदाता असणारा भगवान रामचंद्र प्रभू आतल्या बुद्धीला असणारा त्या ठिकाणी चेतना दिली माय बापू. बरं काय सामर्थ्य म्हणावं महाराज नामाचं. नामाच्या चिंतनानं हे बाकीचे सगळे विघ्न नाहीस होतात. आणि म्हणून नामस्मरण हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं माय अखंड नामाचं चिंतन करावं, भगवंताचं चिंतन करावं. आणि म्हणून असणारं त्या ठिकाणी बारकाईनं माय बापू तुम्हा आम्हाला तर या मार्ताळा नगरीमध्ये सांगायची गरज नाही. कारण मार्ताळा नगरी म्हणजे साधी नाही, मामासाहेबांची नगरी आहे महाराज. मामासाहेबांनी या मार्ताळा नांदेड परिसरातल्या प्रत्येक गावात ज्ञानाचा दिवा लावलेले आहेत महाराज. बरं काय. आणि म्हणून हे मार्ताळा नगरी म्हणजे प्रसिद्ध नगरी आहे. आणि म्हणून माय बापू आता या मारुती रायाला बुद्धी चेतली बर काय. गजेंद्र गाय धरिला सता संकटी स्मरला भगवंता का गुळ तेवढी सत्वरता का बोली तत्वता उतरिला. सज्जन बापू बारकाईनं थोडस चिंतन करा. गजेंद्र म्हणजे हत्ती. हत्तीचा विषय आलाय महाराज. थोडस मी आतापर्यंत थांबलो नाही, वेगातच सांगलो. पण हत्तीचा विषय आलाय त्याला 700 बायका होत्या महाराज. बरं काय. हत्ती पाण्यात उतरला, मगरीने धरले, लेकर शेपटाला धरून वळले. किती एक दिवस झाला पण मगर सोडली का मगर मिट्टीले अवघड आहे महाराज. बाई म्हणली अरे पोरो अरे पिकलेले पान होय हे कवाई ग ते म्हणली. उद्या गळायचं आजच ग उद्या जाऊ द्या सोडून टाकान चला घरला म्हणली. कोणी कोणाचं आहे का महाराज. नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे कोणी अंटी जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून सर्व मायाचा बाजार आहे महाराज. तुकोबारायाने सुद्धा सांगितलंय महाराज नको नको म्हणा गुंतू माया जाडी काळाची उडी पडेल बा जेव्हा रडविना तेव्हा माय बाप रडविना बंधू आणि पाठीची बळी हे बायको सुद्धा जवळ आली का एका गाडीवर गेले. सत्वर देख सरसावला. मारुतीरा नामधारक असल्यामुळं मारुतीरा नामस्मरण केल्यामुळं बापू बुद्धी असणारी चोख बरं का त्या ठिकाणी शुद्ध बुद्धी असणारी मारुतीराला सुचली बरं का. एवढी काय अशी चिंता वा मी भ्रांत का वारेवार पाटील सगळा पर्वताची तत्वता वा वा सर्वता उचलो. मारुतीरा म्हणाले तर मी भ्रांत का झालो. माझ्याकडे एवढं बळ आहे, रामनामाचं टॉनिक पिलेलं आहे बरं का. आणि सर्व पर्वतच उचलून न्यायचं सामर्थ्य माझ्याकडे आहे. आणि म्हणून चिंता करायची काही गरज आहे. औषधी
ते उठून येईल सौमित्रा ते आरक्षण न लागता तिथं सुचेन वैद्यराज होता औषध पर्वत नेल्यावर औषधीची ओळख करून घेतील औषधी असणारी घेऊन लक्ष्मणाला उठवतील आणि म्हणून मला चिंता करायची गरज नाही विलंब करू येथ उदया येईल भास्वत शक्तीवरदा भोग कार्य समस्त नाशे मारुती राय म्हणाले तर जर इथं विलंब केलं तर सूर्य निघल आणि सूर्य निघाल्यावर कार्य पूर्ण नासून जाईल. माझ्या औषधीला पमिल्या सकळ माझा केवळ बोवा भया आणि या पर्वताने सुद्धा खेळ चढ मानिलं नाही माझ्या औषधी असणारी लपवले माझं बोर बघतो म्हणाले आज मिळाला रावणाशी गोक्या केला रा आदरिले माशी वावा पडवणे याच्या कंदाशी औषधीशी नवीन मारुतीराव म्हणाले तर यानं सुद्धा रावणाच्या पार्टीत गेलाय आणि याला आपला झटका दिल्याशिवाय जमना म्हणाले मुळा सगळं टुकडून नेवावा हरिसा करो विचार तुला राम नामे सुराचर भैबी आणि एवढा पूर्ण विचार केला आणि जय श्रीराम रामाच्या नामाचं चिंतन केलं बुडा सगळं पर्वत गुंडाळीला पुन्हा खात्या शिकर कवरिले हात्यान पर्वताचे भोट्या कांते कलकलती शब्दाला खाली पाठवलं म्हणून बुडा सगळं भारा बांधलं शब्दाला आणि भुका करू लागले वेगे पडता गिरिजोला गणान नजरे भोला शेष फोन तडकला पर्वताच्या वरी हात ठेवून दंड दिशा पडला कपाळ वन देवता खळब केला कल्लोळ सकळी वन दैवताला खळबळ सुटला आणि या ब्रह्मांडावरले सर्व काही त्या ठिकाणी चिंतातूर झाले लंगिरी गिरी कंदर ससमय शक्य पत्र सतगरे चौफोरे कळकळीती सत्यनामा बापू सर्व त्या पर्वतावरले जे काही प्राणी आहेत ते प्राणी असणारे आरडते वाघांचे सिंहनाद सिंहाचे तेने दते के यमलो सिंहाचा सिंहनाद ओरडला लांडगे कोले सगळे प्राणी आपापला आवाज काढू लागलेले आहे ब्रह्मवली भूत्या कांतली सकळी वा त्याही दाती तृणे धरली शरणाली कपिशी सत्यनामा बापू या पृथ्वी तलावरले सर्व भूत असणारे मारुतीरायाला शरण आले पाचही भूत आप तेज वायू पृथ्वी आकाश बर का तोंडामध्ये गवताची काडी धरले आणि काडी धरून मारुतीराया पुढे हात जोडून शरण येऊ लागलेले आहेत पक्षी कुळी शरपरी गाले पाताळे दिग्गजा बैसली टाळी दात खिळी कृतांता कृतांत म्हणजे यमाची दात किळी बसली पक्षी असणारे त्या ठिकाणी त्याला काळी म्हणजे कानाला ऐकू येणं आले टाळी बसली बरं काय आणि म्हणून अशा प्रकारची अवस्था त्या पर्वतावर झालेली आहे सविस्तर कपिंद्र सत्वर उपडीला पर्वत किती मोठा होता मग बारकाईनं चिंतन करा रामराव पाटील स्पीड गाडी धरली होता देवगिरी एक्सप्रेस हो सांगतावळी दमान वाचितावळी स्पीड दोन्ही कार्य करावे माणिक महाराजाचा शिष्य म्हणजे काय साधा आहे काय ते वाघाचं पिलू काकांडीचा वाघ हो महाराज आणि मामा साहेबांचा कृपा आशीर्वाद आहे की नाही आणि म्हणून महाराज 10 योजन रुंद बर का 40 कोस रुंद पर्वत आणि 20 कोस उंच एवढा मोठा पर्वत उचललाय आम्हाला 26 किलोचा कट्टा तांदळाचा उचलला आलाय बर का म्हणून बापू चिंतन करा बर का कळणी पाही पर्वत पडला गोबाही बोला गगना उसळला नवलाही श्रम नाही अनुमात्र दोन्ही हाताने असणारा पर्वत उचललं महाराज आणि आकाश पंताने निघाले श्रम नाही अनुमात्र घाम पिटला का महाराज अजिबात नाही
मायबाप हो आम्ही नक्कर उन्हात काम करत, उन्हात जावं घामाचे लोंढे निघतात, मारुतीरायाला घाम सुद्धा निघाला नाही. एवढं सामर्थ्य त्या मारुतीरायात आहे बरं का. झोली बालक गज शुंदा दंडे कमळ देख वावा पैसा तोडला कपिनायक बोला बोली पुढोनी सज्जना मायबाप जसं लहान लेकरू असणारा टपरी बॉल घेऊन सहज वरी टाकते आणि झेलते. मायबाप तशा प्रकारचं मारुतीराया त्या पर्वताला वर उचलाले, फेकाले तर हातावर झेलाले, सहज धोरणांच्या पर्वत मिळू लागले. वरी प्रकाश आगाद हेमछाया ती शुद्ध कोण उजडे. सजना बाबाप तळी अंधार वर प्रकाश. बुडाला काय आहे मामा? अंधार आहे. दिव्याच्या खाली अंधार आणि वर प्रकाश, आणि मग त्या ठिकाणी लक्क प्रकाश पडलाय. मारुतीला हातावर पर्वत घेतले, चले जाऊन काय करायले बोला. अंधार प्रकाश माता नभे संवेद मृत जाता बोला बोला देता प्रदेश पावता भरत तत्वता देखीला. बुडाला अंधारवर प्रकाश होता आणि आकाश मार्गाने जात्या वेळेस अविद्येची नगरी अविद्या नगरी लागली. आणि राजरूपी भरतानं नंदीग्रामाच्या ठिकाणी येऊन बघितलंय. बघून काय केलंय बोला. स्मित झाला मनी लक्षणा राजरूपी भरताने आकाशात बघितलंय महाराज, आणि बघितल्यावर त्या ठिकाणी चमचम चमचम चमकालय. मध्यरात्र झालेली होती, अंधार किट्ट पडलेला होता आणि लक्षिता लक्षणे आले. राजरूपी भरत बघाले, पण भरताला कळलं आले, दिसलं आलंय. क्रीडा करीत आहे गगनी लाज म्हणे असे ना. सचिना बाबा राजरूपी भरताच्या मनामध्ये अनुमान प्रमाण निघालं बरं का. विचार निघालाय, एवढी मध्यरात्र झाली, अंधार किट्ट पडलाय, नक्कीच इंद्रदेव होय म्हणाले. अंगत्राने वाट सुटला तेने औषधी नाद उठला ध्वनी विचित्र उमटला ते ऐकला अंगात्राने वात सुटला आणि त्याची ध्वनी निघाली. ध्वनी निघाल्यामुळे विचित्र आवाज आला. महाराज आल्यावर राजा भरतानं मनामध्ये विचार केलाय, एवढ्या मध्यरात्री श्रीमंत लोक येतात, म्हणजे इंद्रदेव सोबत अप्सरा घेतलेले आहे, वाद्य लावलेलं आहे, नाचकाम चालू आहे, असा अनुमान प्रमाण राजरूपी भरत काढलेले आहे. हा उद्युक्त वाद्य लावून अप्सरा जाऊ मानात वावा राविचर आकाशी. आणि हा केवढा उत्तर चाललेला आहे बरं काय. साधू संतांचं उल्लंघन करत आहे, सोबत अप्सरा घेतलेले आहे, आणि मग साधूंना असणाऱ्या झोपीमध्ये हा त्रास देत आहे. अशा प्रकारचा विचार झालेला आहे. वारा अंगला विमान हिंदवी गगना उल्लंघन साधू सज्जना करी अट्टन उन्मत्त सगळ्या वारांना घेतला, साधू संतांचं उल्लंघन केलाय आणि गात असणारं जावं लागलेलं आहे. श्री सवा निरत झाला मध्य प्राशन हिमातला वा जो धर्मोदय भरला त्याचा गेला विवेक. थोडस चिंतन करा. 3 लोकांचं सांगाले, ज्यानं स्त्रीमध्ये लुब्ध झाला, मध्य प्राशन केला आणि चिंगूट माणसाचं, बरं काय, या 3 लोकांची अवस्था. मग हे 3 लोक कोणाकडे आहेत, 3 गुण कोणाकडे आहेत, आणि ज्याच्याकडे आहेत त्यानं कुठं जाते आपल्याला ऐकायचंय महाराज. जे वेशा गमने जे रत ते सर्वदा ते उन्मत्त आठवे स्वार्थ परमार्थ स्वेच्छा विचारत खर जैसा. थोडस बारकाईने चिंतन करा महाराज. जे वेश्याच्या गमनी लागले, वेश्याच्या मागे लागले, तिथं स्वतःच हित परमार्थ याचा काही विचार केले का मामा? विचार खरच आहे. बघा, ज्यानं बाई वाईट बाईच्या मागे लागला, गाढवासारखी त्याची अवस्था आहे. दुसऱ्या वयामध्ये काय म्हणाले रामराव पाटील, खरं नेले मर्यादा ध्वसा दे कदा जनपदा वा वेशाद्वारी विचारे सदा न सर्व कदा माघारा
बारकाईने चिंतन करा महाराज. बर काय, गाढव गाढवींच्या मागे लागले. दिवस म्हणते का, रात्र म्हणते का, दुपार झाली काय, चौकात लोक आता काय, नाही माय बापू. बर काय, ज्यांना वेशेच्या मागे लागलाय त्याची अवस्था या गाढवासारखी आहे. गावबा महाराजाने लिहिले महाराज, गावबा महाराज म्हणले तर ज्याने वेश्याच्या मागे लागलाय त्यानं 2 पायाचा गाढव म्हण. गाढव ते 4 पायाचं माऊली आणि हे किती पायाचं, 2 पायाचं गाढव. अशा प्रकारचं गावबा महाराजांचा विचार आहे. ते धावे सम्मुख खरी मुखावरी वाडी करी झलित. सज्जनो 4 पायाचा गाढव, त्या गाडवी नसणारे त्या गाढवाच्या तोंडावर असणारे लाथा मारते तरी गाढव तोंड समोरच नेते, है की नाही. तसं आपल्या जवळ पैसे संपले, वेश्या लाथा घालते तरी जवळच जाते मामा. ते 4 पायाचं गाढव आहे, त्याला फक्त वाचा नाही. हे 2 पायाचं गाढव आहे, याला भगवंतानं वाचा दिली. बर काय, याची संपत्ती लुटली आणि संपत्ती संपली तरी यानं तिथं जाऊन बसते. लाथा घातलं तरी बाजूला जाईना. बर काय, पुरुष कामाचारी बाबा सुखाची मानी निरंतरी हृदयावरी झेलितो. तशा प्रकारचा पुरुष असणारा कामाचारी झालेला आहे. सुखाची मारी निरंतरी. बर काय, पाऊल जाऊ नेदेउरी, पाऊल बाजूला जाऊ देण्या. तुझे पद कमळ लागता म्हणजे तिच्या पाय का छातीला लागल्यानं याचा उद्धार होते म्हणाले. जन्मांतरीची फळले भाग तुझं तिचे पद कमळ पार देई लागे. वावा दंडिले वैरागे कष्टती. आणि त्या वेश्येला कामातून झालेला माणूस म्हणाला जन्मजन्मीचं भाग्य उदयाला आलं, तुझे पाय माझ्या हृदयाला लागले. बर का, आणि या लोक व्रता वैराग्य धारण करतात आणि वैराग्य धारण करून सगळं संपत्ती आहे, खायला आहे, पियाला आहे, ऐश्वर्य आहे, सर्व भोग आहे. पण येडे लोक पोत्या सांगत येतात म्हणाले. कामाची ऐशी मद्यप्याची स्थिती वाचोन पदराची संपत्ती स्वयं होती जगनंदे. आता स्त्री कामाची ऐशी रीती. बर काय, आता चिंगुट माणसाचं सांगतो म्हणाले. वेंचुनी पदराची संपत्ती. आता चिंगुट माणसाचं सांगणार आहे. काय म्हणतात बोला. भोग जोडे बोला सकाम करणे स्वर्गापुढे वावा निष्कामे तरी डोळ्या पुढे वावा कडे मोक्ष सुतो. सज्जनो माबापो, या धनामुळे असणारं त्या ठिकाणी कुठलंही कार्य सिद्धीला नेता येते. माऊली आम्ही सप्त करायला देवाचं नाम स्मरण आहे, पण इथे धनाची गरज आहे. एक कीर्तनकार 50,000 मागाले, टाळकरी उभा टाकलं तर 700 रुपये रोजचे मागालाय, आहे की नाही. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे मंच करी. धन जोडावं, उत्तम पद्धतीने जोडावं आणि उदार अंतकरणाने खर्च करावा. आणि धनाला जर आम्ही साठवून ठेवल्या, कुठंतरी पुरून ठेवल्या माबापो, तर ते आपल्यालाही लागणार आणि दुसऱ्याच्याही कामाला येणार. ते चोराला दान होते. धना करी घाते संपूर्ण नरक सेवन कल्प. दररोज रात्र दिवस मेहनत करून असं प्रकारचं धन जमा केलंय आणि ते त्या ठिकाणी मायबाप स्वतः काय ना लेकराला खाऊ देना, भंडारा करणं, सप्त्याची पट्टी देना, पोतीकडे यायच ना. धनानो बीज लोक स्वप्नीन देखती सुख वावा जन्मादार देख भोगिती नरकानुवा. धनामध्ये लुब्ध झाला, चिंगुटपणा केला, कुठल्याही सप्त्यामध्ये पट्टी देणं आला तर स्वप्नात सुद्धा सुखी राहणार, आहे की नाही. आणि त्याने नरकाला गेल्याशिवाय राहणार माय बापू. काय करावं धनाला,
एकदा मरून गेल्या. बघा मा बाप आमच्या गावामध्ये असं झालं. एक लय चिंगूट माणूस होता. त्याने काय केलं, मा बाप धन जोडलं, स्वतः खाल्लं नाही, बायकोला दिलं नाही, लेकराला दिलं नाही, 5 पैसे मागल्याला दिलं नाही. महाराज तुम्ही म्हणशाल 5 पैसे आता होते काय, तवाच्या काळातले 20-25 वर्षाकालचे बरं काय. आणि म्हणून त्या ठिकाणी शेवटी त्यानं धन जमिनीमध्ये शेतात पुरून ठेवलंय. आणि त्याचं पोरग पिदाडून निघालं. हे म्हातारं गेलं मरून आणि पोरानं इकलं शेत दुसऱ्याला. महाराज आहे की नाही, त्यालाही भेटलं नाही. ज्यानं हिर खंडाळा आला त्याच्या हाताला लागलंय. महाराज म्हणून असणारा चिंबूटपणा जर केल्या तर नरकाला गेल्याशिवाय राहत नाही बरं का. मिळे सर्वथा तथा पेसायास करिता आवास चित्ता उपजेना. मरण आलं तरी ते पैसे खर्च करणार. एवढा उद्योग सांगून जातो एका मिनिटात. महाराज दोघं बाप लोक होते. दुपारच्या पाणी पिया गेले तर बापाचा पाय नसलेला आणि हिरीत पडलो. हिरीत पडल्यावर दोघांना पोहता येणार. पोरग लढाले वरून तेवढ्यात एक महाराजाला मारताळाला शक्ती सांगायचा होता. त्या महाराजाला म्हणलं, महाराज काय म्हणले, माझा बाप इथं पाण्यात पडला आणि तुम्ही त्याला काढता का. त्यानं म्हणला मारताळाला गेल्यावर 500 रुपये भेटतात. म्हणला 500 रुपये मागायला म्हणला बापाला. बाप म्हणला अरे थांब, दुसरं कोणी येईल कमी पैसे म्हणाल म्हणला. ते महाराज निघून गेले. दुसरं आले, दुसरे 250 रुपये म्हणलं. त्या बापानं म्हणलं बाळा थोडा वेळ थांब, 2 घंट्याला पोलीस गाडी येते आणि काढून लाच घेऊन जाते बरं का. आयुष्या कष्ट ते वाढवी पायकडे बोला निज शरीर कष्ट मिले वाला जेणे फळे निज मोक्ष. बाबा त्याला इथलंही सुख मिळलं, स्वर्गातलंही मिळलं, कुठलंच मिळलं. अशी अवस्था झाल्यावर काय होणार आहे महाराज चिंगूट माणसाची. अजून काय म्हणाले महाराज, भोगी जय भोग जेणे भोगी जे स्वर्ग भोग वाला जेणे साधे महायोग बोला शिव विभाग जेथला. जीव शिवाचा विभाग इथं नाही. याला इथलंही सुख मिळलं आणि तिथलंही सुख मिळलं आणि ती नरकाला गेल्याशिवाय रायनामाय. म्हणून उदार अंतकरणानं असणार दान करावं बरं का. वडील प्राप्तीचे दाते ते कष्ट ती धनार्जनाते वावा इतरांशी कोण पुषे तेथे बोला दुःखी समजते संगतीची. धन आपट आहे पण चिंबूट आहे. याच्यावर एवढी अवस्था झाली. याच्या संख्या माणसाला काय होईल म्हणालो माय आहे की नाही. याचा संच माणसं जर किती राहिले तर दिवसभर राहिले ना चहा तरी मिळते का मामा. चहा सुद्धा मिळला म्हणून याची संगत धरावं का. अजिबात नाही महाराज बोला. हो धर्माने नती काही पर्वकाळ ठावका नाही. श्राद्धाची संभावना नाही बोला. निराश पाहू सदा देव कळला, धर्म कळला, सण कळला, वार कळला बर काय. आणि कुठलंच काही हिताचं होईना महाराज. यानं पित्र सुद्धा वाढणार. काही लोक म्हणालेत महाराज आम्ही काशीला गेल्या आम्ही पित्र वाढणं बंद केल्यावर काय. बघा महाराज आई वडिलाच्या नावानं हे अन्नदान करायचं असते ते सुद्धा अन्नदान करणं बंद केले. हे चिंबूट माणसाचा विषय आहे बरं काय. प्राणाचे जाऊ पाहे सणावाराची नेणे सोय अतिथी येथे काय करी. सणवारी याला स्वतः लई लांबलच करणं मला. सणवार नाही अतिथी देव होईल का. येईन सण आलं की दुसऱ्याच्या घरला जातात महाराज. उदाहरण खूप देता येते. वेळ नाही रामराव पाटील बोला. कष्ट जोडले संपाते तेथे विद्यार्थी निघते तोंडी दगड माते घालते आपण बरोती मुळी खाते. सचिना बाबा कष्ट करतात रात्रंदिवस मेहनत करतात. स्वतः खाण्यात लेकरेला खाऊ देण्यात माती खातात महाराज. माती एवढी अवस्था यायची आहे बरं का. आणि मग शेवटी नरक भोगावं लागते ना बापू बरं का. धर्म कळलं नाही आणि धर्म कळला गेल्यावर जीवाचं हित नाही बरं का. एकत्र जेथे मिळते तो दुःख किती
कोणी सांगावे बाबा ऐशी एक एकाची जाती दारू पिणारा राहिला की नरकाला जावं लागते यानं तर जाते माय याच्या संगतीच जाते संगत गुण की सोबत गुण आहे की नाही संगत फार महत्वाची आहे मग संगत कोणाची धराव हरिप्राप्तीशी उपाय ठरवते संताचे पाय आणि म्हणून संगत सज्जनाची धराव महाराज आता हे तीन जरी एकाच जागी आले तर एका बापाच्या पोटी पिदाडू आलं चिंगूट आलं आणि धनलुपी आले चिंगू पिदाडू आले आणि वेश्यागमन आले मग आता त्या घरात सुख आहे काय माय त्या घरातले लोक त्याचा उद्धार होईल का त्याला भक्ती कळेल का अजिबात नाही बर का आई सासरी मध्ये मातला इमान विमाने विचारतो एकला बोला सज्जनांचा उलंघ केला उन्मत्त छायला पाडी तसे बाबा अशा प्रकारचा उन्मत असणारा इमान घेऊन असणाऱ्या स्त्रियांना देवांगणांना सोबत घेतलेला आहे कोण म्हणाले मामा राजरूपी भरत म्हणाले का कोण्या ठिकाणी आहेत नंदीग्रामाच्या ठिकाणी अनुमान प्रमाण काढलंय आणि सोयीचरे आपल्या मनाने हिंडाले सज्जनाचा उल्लंघ केला बर का सूर्यवंशी राज्य नियामाका वावा मा स्वधर्म हाची देख उद्धता लावणे शिख विचार अनेकासे ना थोडंसं बारकाईनं चिंतन करा राजरूपी भरत म्हणाले का आम्ही सूर्य कुळामध्ये जन्माला आल्या उदात्त झाले त्याला दंड लावायचंय शिक्षा लावायचंय बाळ चिंतन करा आम्ही कोण्या कुळात आल्या आमचं कर्तव्य काय आहे भरताना तुम्हा आम्हाला आठवण करून द्यायलाय उन्मत्त झालं त्याला दंड लावायचा आहे असा विचार करू लागलेला आहे राम नामा खेत बाण दग धगीचा ती दारुण चापी सज्जिला पेन पाटील सुंदर धरून करावया आणि मग असणाऱ्या राजरूपी भरताने धगधगीत राम नामांकित बाण काढलं महाराज चापी सज्जीला बरं काय धनुष्याला बाण लावलंय आणि ते बाण असणारा त्या ठिकाणी वर सोडू लागलेला आहे कुंडली हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय अशोक हनुमान की महाराज की जय सार्वती जय झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा श्री संत मामासाहेब यांच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्णविराम संयोजकांचा आभार व्यक्त करतो कारण आम्हाला उत्तम पद्धतीची सेवा दिलेली आहात बरं काय पुढच्या सूचकांना विनंती आहे त्यांनी येऊन सेवा करावं झोप पाहिला काय झालं